पवार जिंकले तर आणि हरले तर पवार संपत नसतात. पवारांचे समर्थकच असं सांगत असतात. पण आजपर्यंतचा विषय विरोधकांपर्यंत मर्यादित होता. यावेळी पवारांना रिप्लेस करण्यासाठी अजित पवार मैदानात आहेत. त्यामुळे पवार हरले तर त्यांची जागा अजित पवार घेऊ शकतात. पण खरंच पवार हरतील का? पवार हरले असं म्हणायचं तरी कसं? बारामती हरले आणि बाकीच्या जागा जिंकले तरी पवार हरले असं म्हणायचं का? किंवा बारामती जिंकले आणि बाकीच्या जागा पवार हरले तर पवार नेमके जिंकले की हरले? पवारांची संपूर्ण राजकारणाची पुण्याई या निवडणुकीत पणाला लागली होती. कारण आजवर जी जी माणसं पवारांच्या सोबत होती ती माणसं पवारांच्या विरोधात लढली. पवारांना इतिहासात पहिल्यांदा घरातून आव्हान उभं राहिलं. त्यामुळं 4 जून नंतर नेमकं काय होणार? पवार हरले तर काय, जिंकले तर काय, आणि पवारांनी या दोन्ही शक्यता धरून टिकून राहण्यासाठी नेमकं काय केलं समजून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय.